बारामती शहरातील एका शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का वापरल्याचा या ठिकाणी खळबळजनक प्रकार बारामती शहरामध्ये घडलाय. नेमकं काय आहे प्रकरण हे आपण अधिकचे या ठिकाणी जाणून घेऊयात. आपल्यासोबत या ठिकाणी खुद्द तक्रारदार आहेत. काय सांगाल एकंदरीत नेमकं काय प्रकरण होतं, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नमस्कार, सतीश महादेव गावडे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्याच भावकीतील एका इसमाने माझ्यावरती एक खोटी केस केली, मारहाण केली म्हणून. आम्ही तर त्यावेळेस मारहाण केलेली नाही. प्रथम त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी रुई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घोरपडे या सरकारी रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतले. किरकोळ लागलं म्हणून त्या डॉक्टरने तिथं त्यांना लिव्ह इन सर्टिफिकेट दिलं. त्यानंतर त्या सर्टिफिकेटवर काही गुन्हे माझ्यावरती कलमे लागत नसल्यामुळे तर त्यांनी बारामतीतलेच पांडुरंग गावडे हॉस्पिटल येथे ॲडमिट झाले. नंतर पांडुरंग गावडे डॉक्टरांनी त्यांना 1/4/2019 रोजी त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅडवर ह्याच्या लिगल सर्टिफिकेटवर त्यांच्या सिल्वर जुबलीचा जुना त्यावेळेस कार्यरत होते. त्यांनी 2010 ते 11 म्हणजे 11 पर्यंतच कार्यरत होते. 7 वर्षांनी त्यांनी एच मेडिकल ऑफिसर पांडुरंग गावडे मेडिकल ऑफिसर एच हॉस्पिटल बारामती ह्या नावाचा शिक्का त्यांनी 1/4/2019 रोजी कार्यरत नसताना मारला. मग ते सर्टिफिकेट दिल्यानंतर ते FR कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांची साक्ष झाली. मग साक्षांना त्या डॉक्टरांना बोलावलं की डॉक्टरने त्या भगवद्गीतेच्या याच्यावरती हात ठेवून डायरेक्ट न्यायालयाला सांगितलं की बाबा ही सही आणि शिक्का आणि अक्षर सुद्धा माझंच आहे. म्हणजे तिथं सुद्धा कबुली दिली, खोटी कबुली दिली की ही माझे आणि सही शिक्का. म्हणजे तिथं खरं सांगितलं की खरंच मी तो शिक्का स्वतःचा दिलेला. म्हणजे 8 वर्षांनी ते कार्यरत नसताना सुद्धा त्यांनी त्या लेटर पॅडवर त्यांनी त्यांचा दुरुपयोग करून त्या पेशंटला आणि म्हणजे न्यायालयाची बी फसवणूक केली आणि पोलिसांची फसवणूक केली. या प्रकरणी आता कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, गुन्हा कधी दाखल केलाय? आता मी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आदेश दिले की यांच्यावरती बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा. मग मी शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली, पण तिथं लवकर काय माझी दखल घेतली नाही. मग वरिष्ठांनी तिथं आता चिवड शेट्टी साहेब यांनी आता उशिरा का होईना मला न्याय दिला आणि 20/3/2026 रोजी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी संबंधित आरोपी कोण असेल त्यांना या प्रकरणी अटक वगैरे काय केली काय? आजपर्यंत अजून तर अटक नाही. तर मला तर त्या डॉक्टरापासून त्यांच्या नातेवाईकापासून माझ्या जीविताला व माझ्या कुटुंबाला फार धोका संभवतो. मी एकच विनंती करतो पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला लवकरात लवकर त्या डॉक्टरांना अटक करावी आणि त्यांचा जामीन सुद्धा फेटाळून लावावा. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री सहायता कक्ष तिथं लागू आहे. त्या मुख्यमंत्री कक्षाला च्या माध्यमातून त्यांचा महात्मा ज्योतिबा फुले ही शासनाची योजना ताबडतोब बंद करा, एवढीच विनंती. नक्कीच. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुमची प्रशासनाला काय मागणी असेल? जर तुमची मागणी जर मंजूर नाही झाली तर तुमची पुढची दिशा काय असेल? मी आता जर ह्यांना लवकर अटक नाही केली तर मी आता वरिष्ठांना मी तक्रार दाखल करणार की मेडिकल काउन्सिलला सुद्धा मी या डॉक्टरांची तक्रार दाखल करणार आहे. तुमची मागणी जर मंजूर नाही झाली तर तुमची पुढची दिशा काय असेल? काय माझी तर आता ही मंजूर नाही झाली ती मी या मंत्रालयामध्ये जाऊन आणि SP कार्यालयामध्ये जाऊन मी आत्मदहन किंवा आमरण उपोषण करणार आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर डॉक्टरला देखील अटक नाही असं देखील या ठिकाणी स्वतः तक्रारदार सांगतात. पण त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता डॉक्टरला तात्काळ अटक करण्यात यावी याची मागणी देखील तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी असं देखील या ठिकाणी सांगितलं. पण संपूर्ण प्रकरणाची दखल नाही घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये आता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या ठिकाणी हे स्वतः उपोषणाला बसणार आहेत किंवा वेळ प्रसंगी आत्मदहन करणार असल्यास देखील या ठिकाणी स्वतः तक्रारदार यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांना काळामध्ये संपूर्ण प्रशासन या संपूर्ण घटनेकडे कसं पाहत आहे हे देखील अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.